नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली एकदम शांत बसलेली असते। तेव्हा अर्जुन तिला म्हणतो की तुम्हाला नक्की काय झालं आहे? अहो तुम्ही मला सांगितले तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ना। तुम्ही शांत बसला तर मला कसं समजेल की तुम्हाला नक्की काय होतंय? तरीही सायली आता काहीच बोलत नसते। अर्जुन विचारतो तुम्हाला तन्वीचा राग आलाय का? म्हणून तुम्ही काही बोलत नाही आहात। त्यानंतर तो पुन्हा तिला म्हणू लागतो की तन्वी आश्रमाबद्दल खूप बोलत होती, पण मर्डरबद्दल तर काहीच बोलली नाही, परंतु मला खात्री आहे ती नक्कीच कधी ना कधी बोलेल। तुम्हाला सांगू का मिसेस सायली, मला एक गोष्ट सारखी सारखी खटकते। अहो ती गाडीमध्ये ठेवायला सायलीच्या फुलांचा गजरा घेऊन आली होती। म्हणजे तुम्हाला माहिती का तिला लहानपणीच काही आठवत नाही की मला सायलीच्या फुलांची ॲलर्जी आहे। आणि मी जेव्हा लहानपणीचा काही विषय काढत होतो तर ती काहीही कारण काढून विषय बदलत होती। त्यावेळी सायली मात्र अर्जुनचं काहीच बोलणं ऐकत नसते आणि ती फक्त प्रतिमाचा विचार करत असते की ज्या माईंना मी वाचवलं त्या खरोखर प्रतिमा आत्याच होत्या। कोणाचा विश्वास असो अगर नसो, परंतु मला खात्री आहे ना त्या प्रतिमा आत्याच आहेत। म्हणून सायली आता अर्जुनला म्हणते, प्रतिमा आत्या त्यावेळी काय झालंस? मग आता सायली म्हणते, तुम्हाला माहीत आहे का आपण जेव्हा हॉटेलमधून बाहेर निघालो आणि ज्या बाईचा ॲक्सिडेंट झाला तेथे त्या प्रतिमा आत्याच होत्या। जेव्हा अर्जुन विचारतो काय? आता हे काय नवीन? म्हणजे मगाचपासून माझ्या बोलण्याकडे तुमचं लक्ष नाही, तुम्ही आता असं समजताय का त्या बाई प्रतिमा आत्या होत्या? म्हणून सायली म्हणते, हो मी 100% खात्रीने सांगते प्रतिमा आत्याच होत्या। त्यांच्या चेहऱ्यावर आशेचं भाजलेलं व्रण होते, त्यांनी अशी ओढणी पकडली होती समोर, परंतु माझी खात्री आहे मी तुम्हाला सांगते ना प्रतिमा आत्याच आहेत त्या। अर्जुन म्हणतो, हे कसं शक्य आहे? आता प्रतिमा आत्याची डेड बॉडीसुद्धा आपण पाहिली आहे। गेल्या वेळी काय झालं माहीत आहे ना तुम्हाला? आणि अर्जुन एक गोष्ट, प्रतिमा आत्याचा चेहरा एकदम क्लिअर होता, असे भाजलेले अजिबात व्रण नव्हते। पुढे आता ती म्हणते की अहो अपघात झाला तेव्हा तुम्ही एका अंतरावर उभे होतात ना, म्हणून तुम्ही त्यांना पाहू शकला नाहीत, पण माझी खात्री आहे त्या प्रतिमा आत्याच आहेत। पुढे आता अर्जुन तिला समजावू लागतो की प्रतिमा आत्या गेल्याचे पुरावे आपल्याकडे आहेत, डेथ सर्टिफिकेट आहे, DNA रिपोर्ट आहे। आता तुम्ही म्हणताय की प्रतिमा आत्या या जिवंत आहेत, मग त्या जिवंत आहेत याचे काय पुरावे आहेत तुमच्याकडे ते सांगा बरं। तेव्हा सायली म्हणते, पुराव्यानंतर तुमचा व्यवसाय चालत असेल सर, परंतु हे जग नाही चालत। हो माझा पूर्णपणे विश्वास आहे सर, पहा ना तुमचं असं अलिबागला जाणं, मी तिथे येणार नव्हते तरीही माझं अचानक तिथे येणं, अहो त्या बाईचा नेमका अपघात होणं आणि मीच त्यांना जाऊन वाचवणं, या सगळ्या गोष्टी काहीतरी संकेत देत आहेत सर, यामागे काहीतरी आहे। त्यावेळी तो आता एकदम शांत होऊन जातो। मग नंतर सायलीला म्हणतो, मला एक सांगा, तुम्ही म्हणताय की प्रतिमा आत्या आहे, पण जे संकेत तुम्हाला दिले होते ते तुम्हाला कसे देतील संकेत जे काही आहेत, माझा यावर विश्वास नाही आहे, कारण तुमचा आणि प्रतिमा आत्याचा तसा काही संबंध नाही। जे संकेत मिळायचे असतील ते तन्वीला किंवा पूर्ण आजीला किंवा सिनियरला मिळतील ना। तुम्ही जे म्हणताय ना त्यावर माझा अजिबात विश्वास नाही। तुम्हाला फक्त प्रतिमा आत्यासारखी दिसणारी एक बाई दिसली एवढंच सायली सतत सांगण्याचा प्रयत्न करत असते। तसं नाही, त्या प्रतिमा आत्याच होत्या। मग आता तो म्हणतो, तुम्ही आता आराम करा, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल, तुम्ही खूप थकला आहात, उद्या सकाळी आपण या विषयावर बोलू, असं म्हणून तो तिला झोपायला सांगतो।